अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। हो त्या अधिकाऱ्याने सांगितले म्हणून वो। होय, हे बघ मी काढते हे मंगळसूत्र। मी तुला सोडणार नाही बघ। काय करशील? Daughter Mary. अगाई असे कधी लग्न असते का? तू असं काय करतेस? भटजी नाही, मंगल अष्टका नाही। हो वहिनी, हे लग्न नाही, हे लग्न झाले नाही वहिनी। सुशीले, काढ तू ते मंगळसूत्र, काढ। सुशीले, काय ग हे? सुशीले, असं कसं ग केलंस बाई माझे? अगं आत्या, मी काही नाही केले ग। गुरुजी सांगा ना तुम्ही आईला। आपण नाटिका करत होतो ना। अगदी बरोबर आहे, लग्न झालंच म्हणजे आता ते झाल्याच जमाय ना। रावणाने डाव साधला। माझ्या सीतेला फसवलं। अण्णा, अण्णा, अण्णा बघा नाही।
कुणीतरी सांगा ना, माझं खरंच लग्न झाले का? तुमची मुलगी आहे, तुम्हाला हवे तिथे तिचं लग्न करा. विनायकराव, एक लक्षात ठेवा, या उपर तुमचे आमचे संबंध संपले. मला हे लग्न मान्य नाही. पण मी सुशिलेसाठी मुलगा निवडला आहे. कुणीतरी सांगा ना, माझं खरंच लग्न झाले का? म्हणायला काय झाले? काही घडले नाहीये, काहीही झाले नाहीये. काय म्हणाला? काहीच झालेलं नाहीये. हे काय आहे? काय हे दिसत नाहीये का तुम्हाला? आपल्या मुलीचं लग्न झालंय, आता काय बाकी राहिलंय? अगं वहिनी, तू काय वागतेस? तू अशी वागलीस तर बिचारे सुशिलीने कुणाकडे बघायचं? तुमच्या दोघांच्या लाडानेच ती अशी वागते. हे बघा लक्ष्मीबाई, तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. तरी मी सांगत होते, नको ती शाळा, नको ते शिक्षण. पण माझं कोणी ऐकेल तर ना? काय कर, हे शिकवतात तुला शाळेमध्ये? बोल ना, कुठे गेलं तुझं शिक्षण? एवढंही कळलं नाही तुला? म्हणजे आजपर्यंत किती लग्न पाहिलीस तुझीने? यमीचं लग्न झालं होतं ना? हा, बोल लवकर. तिच्या लग्नात पाहिलं नाहीस का? तुझ्या नवऱ्याने हेच घातलं गळ्यात. तरी सुद्धा त्या रायबाच्या हातून का मंगळसूत्र घालून घेतलं? बोल बोल गजाने, बोल बोल म्हटलं ना, बोल. काय करतेस? त्यात तिचा काय दोष? एवढीशी पोरती गिरीधराव आणि अधिकाराच्या युक्ती पुढे जिथे आपणही तिथे पडतो, तिथे ती बिचारी काय करणार? फसवले हो, त्या रावणाने फसवले आपल्याला. पण अण्णा, मी त्यांना थांबवले होते. म्हटले होते की हे योग्य नाही. पण गुरुजी म्हणाले ही नाटिका आहे, त्यात तू सुशीला नाही की तो रायबा नाही. ही नाटिका आहे. तेच तर म्हणतोय मी लक्ष्मी. अगं हे फक्त नाटक आहे ग. विलायत येते हेच चालते. ते मंगळसूत्र, ते कुंकू, ते काही खरं नाही ग. अगं हे फक्त नाटक आहे आणि आपण याचा नाव उगाचच उहापोहा करतोय.
हे बघ, झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणूया. अगं गिरधरराव सुद्धा हेच म्हणतायत. अरे दादा, असे कसे करता येईल? आपला धर्म, आपली संस्कृती. त्यांना काहीही सांगू नका. आजपर्यंत त्यांनी कधी कुणाचं काही ऐकलंय का? हे बघा, मी तुम्हाला एकच सांगते, जो माणूस आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तो आपला नवरा, एवढंच मला माहिती. हे पहा, जग आता बदललंय. असं कसं म्हणता तुम्ही? जग बदललंय म्हणून आपण रीतीभाती विसरायच्या का? बोला ना. आणि आता हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, कुंकू पुसून टाकलं, तर ही पुन्हा कन्या होणार आहे का? मला एवढंच माहितीये, आता सुशीलेचं लग्न झालंय. हे पहा, तुम्ही जे काही म्हणताय ते मला अजिबात पटत नाही. हा. अरे दादा, कुंती मातेने अनावधानाने म्हटले होते की अर्जुना, जी भिक्षा मिळाली आहे 5 भावात वाटून घ्या. पण तरी देखील द्रौपदीने 5ही पांडवांशी लग्न करणे हा धर्म समजला. का? तर मनाचा निर्णय हा मोठा निर्णय असतो. आज जे काही असे ना, सुशीलेच्या मनाने काय घेतलंय हे महत्वाचे. खरे बोललीस आनंदी. आणि मला वाटते सुशीलेच्या मनात जे घडले ते नाटकासाठी घडले. त्याचा सत्याशी काही संबंध नाही. हो ना सुशीले? हो, मला ते नाटक वाटले. झाले तर लागला नाही का? हे लग्न नाटकासाठी झाले आहे. बस. मला हे मान्य नाहीये. माझ्यासाठी सुशीलेचे लग्न झाले. बस. हे काय काय? ना मला भरतरी पातळ नेसवले, ना हळद लागली, ना नटवलेस, ना कोणी माझ्या डोकीवर अक्षता टाकल्या. हे असे असते का लग्न? तू काही काय म्हणतेस? तुला तो रायबा माझा नवरा व्हावयास हवा होता ना, म्हणून म्हणते ना. नाही ग राणी, असं नको म्हणूस. मला रायबा प्रिय आहे म्हणून मी नाही म्हणाले ग. मी तुझ्यासाठी म्हणाले बाळा, तुझ्यासाठी. तूच माहितीये ना, तुझ्या लग्नाची मी किती स्वप्न रंगवली होती बाळा. माझ्या सोनुलीला भरजरी पातळ नेसवेन, खूप खूप दागिने घालेन तिच्या अंगावर, मोठ्या थाटामाटात तिचं लग्न करेन. अशी स्वप्न होती का माझी? पण बाईच्या जातीला जो कुंकू लावतो तोच नवरा होतो का आपला? आता तुला पटो किंवा न पटो, रायबास तुझा नवरा आहे. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. पण बाईच्या जातीला जो कुंकू लावतो तोच नवरा होतो का आपला?
आता तुला पटो किंवा न पटो, रायबाच तुझा नवरा आहे. आणि आणि माझ्यासाठी तुझं लग्न झाले. आई हे शिकवले होय मी तुला? त्यांच्या मुलीला काय समजता काय तुम्ही? कुठे काय केले? अण्णांनी केले. अहो ते म्हणजे ते असे झाले, म्हणजे ते ते ठरून नाही केले हो, ते मी मुद्दाम नाही केले. हा ते असे झाले. तो ऐत्या वेळी आहे ना, तो अधिकारी आला, तो म्हणाला की मला तुम्ही तालीम दाखवा, नाटक दाखवा, म्हणून केले हो. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. हो 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 हो. तुम्ही माझ्यावर संशय घेताय. संशय नाही, खात्री आहे मला. मला उलट बोलताय. हे सगळे तुम्ही केले नाहीत? मग ते मंगळसूत्र कुणी नेले होते? काय रे रायबा, तू सुशीलेला जे मंगळसूत्र घातलेस ते कुणी दिले तुला? अण्णांनी दिले. अण्णांनी? अण्णांनी आहेत ना? ते मंगळसूत्र कुणाचे आहे ते मीच सांगू शकते ना. आई, अण्णांनी मला सांगितले दिलेला कुंकुला आणि मंगळसूत्र घाल. ते मी नाही सांगितले. हे अधिकारी म्हणाला कुंकू लाव, मंगळसूत्र घाल, म्हणून केले हो. खोटे खोटे खोटे, सगळे खोटे. तुका मुलीला फसवून तुम्ही लग्न करून आणले. मला लाज वाटते आज मी तुमची पत्नी आहे याची. एका मुलीला फसवून तुम्ही माझी सून केले. अरे फसवून आणल्यावरती काय संसार करेल ती माझ्या मुलाशी? काय विचार करेल? स्वतःच्या सासऱ्याचा, सासूचा आदर करेल?
आणि रायबाचा नवरा म्हणून स्वीकार करताना किती यातना होतील तिला. मुलगी काहीही सहन करू शकते, पण फसवणूक कधीच सहन नाही करू शकणार, कधी विसरूही नाही शकणार. हे जे पाप केलेत ना तुम्ही, त्याची परतफेड रायबा तुम्हाला आणि मला किती जन्म करावी लागणार आहे कोणास ठाऊक. इतक्या जणांना दुःखात लोटल्याचा मी निर्णय नाही घेऊ शकत. मला हे सगळ्यांना सोपं जाईल, त्याच्यात आनंद निर्माण होईल असा निर्णय घ्यायला हवा, आणि म्हणून मी हे लग्न स्वीकारले. गिरधरराव, आता नाटक बघाच.